भिवंडी तालुका लोनाड़ ग्रुप ग्राम पंचायत के माजी सरपंच शोभा सचिन गायकवाड़ व गायकवाड़ परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान लोनाड़ गांव में 10 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि माजी सरपंच शोभा सचिन गायकवाड़ के निवास स्थान लोनाड़ गांव में भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटनीस श्री वीरेंद्र दयानंद चोरघे के साथ साथ अनेकों मान्यवर मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर गणपति बप्पा की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। गणपति बप्पा मंगल मूर्ति सदा सदा उपेक्षु नको गुणवंता अनंता गुणायका मा गणेश याता मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा कृपाय जाण अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा जय जय गुरुवीर।
आमच्या गायकवाड परिवाराच्या वतीनं आम्ही हा गणेशोत्सव सालाबाप्रमाणे या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि संपूर्ण कुटुंब आमचं एकत्र असतं। ह्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण
सगळे बाळगोपाळ सगळेजण गणपतीचा आरास बनवण्यासाठी देखील एक महिनाभर अगोदर सगळी तयारी सुरू असते. आणि यावर्षी आम्ही जी शिवसृष्टी असं जे हा देखावा साकारलेला आहे आणि त्यामध्ये सर्व छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत सगळेच याचं दर्शन आम्ही लोकांना घडावं म्हणून ही आरास बनवलेली आहे. आणि 100% इको फ्रेंडली संपूर्ण मखर जे आहे ते पुठ्ठ्याचं आहे. आणि ही जी आपण गणपतीची मूर्ती पाहतोय ती मूर्ती देखील इको फ्रेंडली म्हणजे पुठ्ठा आणि शाडूची माती असं मिक्स याच्यापासून बनवलेली आहे. आणि पर्यावरणाला पूरक असा गणेशोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे. कारण पर्यावरणाचा दिवसेंदिवस ह्रास होतो आहे आणि आपण आमच्या गायकवाड कुटुंबाच्या वतीनं त्यात थोडाफार हातभार लागावा आणि पर्यावरणाचं रक्षण व्हावे यासाठी आम्ही हे आरास बनवण्याचं ठरवलेलं आहे. आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहुणे मंडळी मित्रमंडळी सगळे आमच्या गणेशोत्सवासाठी आमच्या गायकवाड परिवारामध्ये येतात आणि दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन या ठिकाणी सर्वजण अगदी आनंदाने या ठिकाणी आमचा हा अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा होतो. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की आम्ही जसं यावर्षी प्रयत्न केलेला आहे इको फ्रेंडली तर सगळ्या लोकांनी देखील असाच परिक्रम हे राबवून आपण निसर्गाला आणि पर्यावरणाला साथ देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि गणेशोत्सव साजरा करताना सर्व नातेवाईक मित्रमंडळी सलोख्याचा आणि आनंदाचे संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. बाप्पाच्या चरणी प्रार्थना काय एवढंच आहे की आमचं सगळे मोठं कुटुंब आहे आणि संपूर्ण गायकवाड कुटुंब आमचं एकत्रच गुण्यागोविंदाने नांदावं आणि दरवर्षीप्रमाणे बाप्पाने आम्हाला अधिक जोमाने काम करण्यासाठी ताकद द्यावी. आणि सर्वजण गुण्यागोविंद लहान बाळगोपाळांसह आम्ही सगळेजण या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो आहे. अशीच आम्हाला शक्ती द्यावी आणि सगळ्यांना सुख समृद्धीचं आणि आरोग्याचं आयुष्य आमचं व्हावं यासाठी बाप्पाला मी प्रार्थना करतो आहे. आमच्या लोणार येथील गायकवाड परिवाराच्या वतीनं आम्ही सर्व ग्रामस्थ संपूर्ण परिसर आणि आप्तेष्ट नातेवाईक या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे. उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आता तर ह्या महिन्यात सर्वजण आम्ही असं वाटत होतं की व्हायरल इन्फेक्शन सुरू आहे, पण जसं गणरायांचं आगमन झालं तर आमच्यामध्ये एक अशी वेगळीच प्रत्येकामध्ये उत्साही आनंदाचं वातावरण आलं आहे की आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही काय काय करू. रोजचा मेनू आम्ही रात्री एकदम एक्साइटमेंट होऊन ठरवतो की आज काय ठेवायचं आहे महाप्रसादामध्ये. सकाळी सर्वांना असं वाटतं की आतुरता असते की कधी आम्ही खाली जातो आणि गणरायांचं स्वागत करतो आणि आरती करतो. खूप उत्साह असतो आमच्यामध्ये सर्वांमध्ये आणि असं वाटतं की आम्ही दरवर्षी असाच आनंदामध्ये गणरायांचं स्वागत करावं आणि असाच उत्साह आणि जल्लोष आमच्या येणाऱ्या पिढीनेही असंच करावं असं आम्हाला वाटतं. बाप्पाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांनी मन मिळून मिसळून राहावे आणि सर्वांचं आरोग्य एकदम चांगलं असावे. असंच नाही आमचंच सर्वांचं आणि आपल्यामध्ये कुठलाही भेदभाव नसावा आम्ही प्रार्थना करतो गणरायांसाठी. आणि आमचं ज्येष्ठ नागरिक पण चांगलं आरोग्य मिळावं आमची गणरायांकडे आग्रहाचं अशी नम्र विनंती आहे की आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पण सुखी ठेवावे.
भरोसा माझा भरोसा सांग पुण्या मानसा मला पण बस ना मॅडम इझी आहे बस ना काय होतं लाज होते बस ना बोलला लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागे